नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। ज्या घरात रोज मिठाचा दिवा लावला जातो तिथे लक्ष्मीचा वास होतो। मिठाचा दिवा देवी लक्ष्मीला आकर्षित करणारा गुप्त उपाय। काही घरात पैसा जणू वाहत्या नदीसारखा येतो, तर काही घरात कितीही मेहनत केली तरी पैसा टिकत नाही। काही घरं सतत आनंदी दिसतात, तर काही घरं रोज वाद, तणाव, अडचणींनी भरलेली असतात। हे सगळं का होतं? आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असं गुप्त रहस्य जे शतकानुशतकं ऋषीमुनींनी पाळलं, पण काळाच्या ओघात हे हरवून गेलं आहे। ते म्हणजे मिठाचा दिवा आणि लक्ष्मी प्राप्तीचं गूढ रहस्य। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात तुम्हाला कळेल की लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळण्याचा सोपा पण अत्यंत प्रभावी मार्ग कोणता आहे ते। यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या पुराणांमध्ये लक्ष्मी देवी ही फक्त संपत्तीची देवी नाही, तर ती 7 गुणांची प्रतीक आहे। शांती, प्रेम, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य, सद्भावना आणि यश। लक्ष्मीचं खरं रूप म्हणजे शुद्ध स्पंदन, एक अशी ऊर्जा जी त्या घरात प्रवेश करते जिथे स्वच्छता, भक्ती आणि सकारात्मकता असते। देवीला जिथं शुद्ध कंपन जाणवतात तिथे ती स्थायी वास करते, आणि जिथं कलह, तणाव, ईर्ष्या, नकारात्मकता असते तिथून ती निघून जाते। म्हणूनच आपल्या जुन्या पिढ्यांमध्ये मीठ हे लक्ष्मीला प्रिय मानलं गेलं, कारण मीठ हे पृथ्वी तत्वाशी जोडलेलं आहे आणि ते नकारात्मक ऊर्जेला शोषून घेण्याची क्षमता ठेवतं। म्हणतात ना, ज्या घरात मीठ शुद्ध राहतं तिथं मनोभावे लक्ष्मी येते। मिठाला संस्कृतमध्ये म्हणतात सौम्य रत्न। याचा अर्थ असा रत्न जे दिसतं साधं पण त्यात अपार शक्ती असते असं मानलं जातं। मीठ हे ऊर्जा संतुलक आहे। ते वातावरणातील नकारात्मक कंपनं शोषून घेतं आणि त्यांना निष्प्रभ करतं। म्हणूनच अनेक संस्कृतीमध्ये मीठ शुद्धीकरणासाठी वापरलं जातं। मंदिरांमध्ये मीठ कधीही आत नेलं जात नाही, कारण ते बाहेरची नकारात्मक ऊर्जा खेचतं। तर घरात दर आठवड्याला मिठाच्या पाण्याने पुसणं फरशी हे प्राचीन उपायांपैकी एक आहे। वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलं आहे की ज्या घरात मिठाचा दिवा रोज संध्याकाळी लावला जातो तिथं काळोख नाही टिकत आणि लक्ष्मी स्वतः त्यांच्या घरात प्रवेश करते। आता जाणून घेऊया मिठाचा दिवा म्हणजे नेमकं काय आणि तो कसा लावायचा। तर मिठाचा दिवा तयार करण्याची पद्धत बघा। एक साधारण मध्यम आकाराचा काचेचा वाडगा किंवा बाउल घ्या। त्यात साधारण अर्धा कप समुद्री मीठ, रॉक सॉल्ट ज्याला बोलतात बघा, ते भरा। आता त्यात एक लहान कापसाची वाट ठेवा आणि त्या वातेला थोडंसं तूप किंवा तेल लावायचं आहे आणि दिवा पेटवायचा आहे। हा दिवा तुम्ही संध्याकाळी सूर्यास्तानंतर म्हणजेच सायंकाळी 6:30 ते 7:30 पर्यंत या वेळेमध्ये लावू शकता। कुठे लावायचा हा दिवा? तर घराच्या पूर्व दिशेला किंवा मुख्य दरवाजाजवळ। जर दरवाजाजवळ ठेवणं शक्य नसेल तर पूजा घरात किंवा हॉलच्या पूर्व बाजूला हा दिवा लावला तरी चालेल। फक्त हा दिवा लावताना लक्षात ठेवा, कधीही तो बाथरूम किंवा स्वयंपाकघरात लावू नका। ते ठिकाण ऊर्जेचं संतुलन बिघडवतात, म्हणून त्या ठिकाणी लावू नका। दिवा लावताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे। तो मंत्र म्हणजे ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः। हा मंत्र लक्ष्मी देवीला आवडतो। जेव्हा हा दिवा पेटतो तेव्हा मीठ हवेतील नकारात्मक आयन्स शोषून घेतं आणि वातावरणात सकारात्मक कंपन निर्माण करतं। हा दिवा म्हणजे लहानसा ऊर्जा केंद्र आहे। तुम्ही लक्षात घ्याल, पहिल्याच आठवड्यात घरातील वातावरण हलकं वाटू लागेल, घरातील भांडणं, मनातील चिडचिड कमी होईल आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक शांती तुम्हाला दिसून येईल। हा दिवा रोज पेटवण्यानं घरातील काळी ऊर्जा, दृष्ट लागलेली असते बघा कधी, तणाव आणि पैशाचे अडथळे कमी होतात आणि लक्ष्मीचं स्थायी निवास त्या घरात होत असतो। मिठाचा दिवा हा फक्त एक धार्मिक विधी नाही, तर तो एक ऊर्जा उपचार आहे। आता आपण पाहूया लक्ष्मी चरण आणि मिठाचं एकमेकांशी असलेलं अद्भुत नातं, जे घराला समृद्धीकडे नेणारं असतं। असं कोणतं नातं आहे? तर बघा, आपल्या घरात देवी लक्ष्मी येते तेव्हा ती चरण म्हणजे पाऊलखुण सोडते असं म्हटलं गेलेलं आहे। तर पण त्या पाऊलखुणा ज्या आहेत त्या फक्त शोभेच्या नाही आहेत, त्या ऊर्जेचं प्रतीक आहेत। जेव्हा आपण दरवाजाच्या
आतल्या बाजूला पूर्व दिशेला किंवा घराच्या मुख्य कोपऱ्यात लक्ष्मी चरण ठेवतो तेव्हा त्या प्रतिकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आपल्या घरामध्ये सुरू होतो. जर त्या ठिकाणी मिठाचा दिवा आपण लावला ना तर त्या ऊर्जेला चुंबकासारखं आकर्षण मिळतं. लक्ष्मीचरण म्हणजे धन आणि सौभाग्याची स्पंदनं, तर मिठाचा दिवा म्हणजे त्या स्पंदनांना शुद्ध ठेवणारा रक्षक असतो. म्हणून लक्ष्मीचरण ठेवताना हे काम तुम्ही नक्की करा. त्याच ठिकाणची दररोजची स्वच्छता करा. सर्वप्रथम त्याच्याजवळ सुगंधी अगरबत्ती किंवा चंदन धूप तुम्ही लावू शकता आणि त्याच ठिकाणी रोज तुम्हाला मिठाचा दिवा जसा आपण सांगितला त्याप्रमाणे लावायचा आहे. हे केल्यावर त्या घरात लक्ष्मीचं स्थायी निवास होतं. मीठ हे फक्त चव वाढवत नाही तर ते पृथ्वी आणि जलतत्वाचं संतुलन सुद्धा राखतं. मीठ हवेतील आर्द्रता खेचतं आणि त्याचबरोबर धूळ, बुरशी आणि जड वायू शोषून घेतं. म्हणूनच जिथे मीठ असतं तिथं वातावरण हलकं आणि प्रसन्न होतं. मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेऊन तिला पृथ्वी तत्वात विलीन करतं. म्हणजेच तुमच्या घरात जी काळी ऊर्जा, दृष्ट असेल, मत्सर असेल, वाईट विचार येत असतील तर ते सगळं मीठ शोषून घेतं. म्हणूनच मिठाचा दिवा म्हणजेच घरातला ऊर्जेचा व्हॅक्यूम क्लीनर. त्यामुळे तो रोज लावला तर लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग आपल्यासाठी आपोआपच खुलतात. लक्ष्मी देवी त्या घरात राहत नाही बघा जिथं सतत भांडणं, नाराजी, तणाव, गोंधळ किंवा मोठमोठा आवाज असतो. नकारात्मकतेची काही लक्षणं अशी असतात बघा. सकाळी उठल्यावर मन कंटाळवाणं वाटणं किंवा घरात वारंवार वस्तू पडणं, फुटणं, दिवा अचानक विझणं, पाणी सांडणं, अन्न खराब होणं आणि मुख्य म्हणजे पैशाचा प्रवाह थांबणं. जर ही लक्षणं तुमच्या घरामध्ये दिसत असतील तर समजा ऊर्जेचं संतुलन तुमच्या घरामधलं बिघडलेलं आहे. त्याच्यानंतर बघा आता तिथं मिठाचा दिवा मदतीला येतो अशा ठिकाणी. आता पाहूया काही सोपे आणि प्रभावी उपाय जे प्रत्येक स्त्री सहजपणे करू शकते आणि परिणाम लगेच याचे दिसतात. घरातील प्रत्येक खोलीत एक छोटा काचेचा बाउल ठेवा. त्यात थोडंसं समुद्री मीठ भरा. म्हणजे मोठं मीठ काही ठिकाणी म्हणतात बघा, ते समुद्री मीठ भरा आणि हे बाउल तुम्ही खास करून या ठिकाणी ठेवा. स्वयंपाकघरामध्ये गॅसजवळ, बेडरूमच्या कोपऱ्यात आणि हॉलच्या पूर्व बाजूला. प्रत्येक रविवारी ते मीठ टाकून नवीन मीठ त्यामध्ये तुम्हाला भरायचं आहे. हे मीठ त्या खोलीतील सगळी नकारात्मक ऊर्जा खेचतं आणि तुम्हाला हे मीठ जेव्हा बदलायचं आहे तेव्हा बघा काय करायचं, तर जुनं मीठ नळातून किंवा जमिनीतून टाकू नका तुम्ही, तर ते कचऱ्यात गुंडाळून बाहेर टाका, कारण त्यात शोषलेली नकारात्मक ऊर्जा असते. आठवड्यातून एकदा स्नान करताना एका बादलीत थोडं मीठ टाका. हे स्नान तुमच्या ऑराचा शुद्धीकरण करतं. यामुळं शरीर हलकं वाटतं, मन प्रसन्न राहतं आणि चिडचिडपणा कमी होतो. कधी घरात जडपणा वाटत असेल तर काय करायचं, एक लिंबू कापून त्यात थोडंसं मीठ ठेवायचं आणि मुख्य दरवाजाजवळ ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते कचऱ्याच्या डब्यात टाकून द्यायचं. हे उपाय घरातील दुष्ट आणि मत्सराची ऊर्जा ताबडतोब शोषून घेतात. दर शुक्रवारी संध्याकाळी तुपाचा दिवा आणि मिठाचा दिवा दोन्ही एकत्र तुम्ही लावा. तुपाचा दिवा देवीस अर्पण करा आणि मिठाचा दिवा घरासाठी लावा. हा संयोग धनप्राप्ती आणि शांतीचं द्वार उघडतो. आता दिवा लावताना दररोज तुम्हाला हा मंत्र नक्की म्हणायचा आहे. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः हा मंत्र मिठाच्या ऊर्जेला सक्रिय करतो. हा मंत्र तुम्हाला 11 वेळे म्हणायचा आहे आणि लक्ष्मी चरणांसमोर बसून नमस्कार करायचा आहे. तुमच्या मनात जेही अभिप्रेत आहे, पैसा, शांती, आनंद, आरोग्य, ते हळूहळू तुमच्याकडे येऊ लागतं. दिवा नेहमी संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर 6:30 ते 7:30 या दरम्यान लावावा. तो जळत असताना आपल्याला लक्ष्मी मंत्र नक्की म्हणायचा आहे. दिवा विझल्यानंतर मीठ दुसऱ्या दिवशी तुम्ही बदलू नका. तो 3 दिवसांनी बदललं तरी चालेल. पण जर दिवा काळपट झाला असेल, मीठ ओलसर झाला असेल किंवा बुरशी आली असेल तर ते तुम्ही लगेच बदलून टाका. मीठ टाकताना म्हणायचं, दुष्ट ऊर्जे निघून जा, लक्ष्मी मातेचा वास राहो. मीठ हा फक्त अन्नाचा घटक नाही तर तो घरातील ऊर्जा शुद्ध करणारा देवीचा वरदान सदृश्य द्रव्य आहे. ज्या घरात मिठाचा दिवा रोज लावला जातो त्या घरात लक्ष्मीचं
स्थायी निवास होतो, कारण ती जागा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते आणि कारण ती जागा आता नकारात्मकता राहत नाही त्या घरामध्ये, तर त्या ठिकाणी प्रकाश, शांती आणि प्रेमाने भरलेली असते आणि घरातील अडथळे कसे आपोआप दूर होतात बघा तुम्ही. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब